प्रमाणे जाती भेद जे आहे हे गौण मानलेले आहे. पण तुकारामाचं आता 350 वर्ष 400 वर्ष होत आली तर लोक काय ऐकायला तयार नाहीत. पुंडली करदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कस्तुरी भिनली जय मृत्तिके तैसी आणके कैसी सरी. कस्तुरी जे सुवासिक जे हरणाच्या हिमालयातल्या हरणाच्या बेंबीत असणारी सुवासिक अशी द्रव्य पिवळ्या रंगाचं ती कस्तुरी असती. आणि ती कस्तुरी मृत्तिके म्हणजे मातीला, ज्या मातीच्या अंगात ती कस्तुरी भिनती म्हणजे माती जरी कस्तुरी एकत्र केली तर मग त्या मातीला माती म्हणता येत नाही, ती कस्तुरीच होऊन जाती. कस्तुरीच्या मातीसारखी त्या कस्तुरीला मातीची सर येते, मातीलाच कस्तुरीची सर येते. लोखंडाच्या अंगी लागला परिस तया आणि कास कैसी सरी. एखाद्या लोखंडाच्या तुकड्याला परिस लागला तर त्याचं सोनं होतं. मग दुसरा दुसरा जो तुकडा असेल त्याला जर परिसाचा स्पर्श नसला तर त्याला त्याची सर येणार नाही. परिस्पर्श झाला तशी तुका म्हणे मी न वजे यातीवरी. तुकाराम महाराज म्हणतात मी जातीकडे लक्ष देत नाही. पूज्यमान करी वैष्णवासी. जे वैष्णव त्याच्या गळ्यात माळ आहे का बघायची, तो विष्णूचा भक्त आहे का बघायचं, त्याच्याकडं दया क्षमा शांती काय आहे हे बघायचं आणि मग मी त्याला पूज्य मानतो. मी जातीकडं बघित नाही. असं जातीभेद मानू नका म्हणतात. आता पुढं जे कस्तुरीचे रूप अतिहीन वर माझे असे सार मोल तया. कस्तुरी जी आहे ती दिसायला पिवळट कसली तरी वाईट दिसते, म्हणजे गुलाबी वगैरे असलं काय ते रंग दिसत नाही, कसली ते मस्कट दिसते. हीनवर म्हणजे अतिशय कमी, हीन म्हणजे कमी प्रतीची दिसते, परंतु त्यामध्ये सुगंध असतो. माझी असे सार मोल तया. त्यामध्ये जे सुवास असते, सुवास हे जे सार असते त्यामुळं कस्तुरीला किंमत येते, मोल वाढते. आणि काही तैसी चंदनाची झाडे परिमळे वाढे मोल तया. चंदनाची झाडं आहेत आणि दुसरी कसली इतर झाडे आहेत. तर चंदनाच्या झाडाला मोल का वाढतं? परिमळामुळे. परिमळ म्हणजे सुगंध. तर ह्या सुगंधामुळे चंदनाच्या झाडाचं मोल वाढलेलं असतं आणि इतर जी झाडं आहेत, इतर झाडं आहेत त्यांना मोल नसतं. काय रूपे असे परिस चांगला धातू केली मोला वाढ तेने. परिसाचं रूप काय चांगला असत नाही एवढा अगदी बघण्यासारखं चांगलं, परंतु तो खडाच असतो. तो खडा लावला की सोनं त्याच्यामुळे होतं आहे. म्हणजे परिसाचा गुण चांगला आहे, परिसाचं रूप चांगलं नाही. तर रूपाकडे बघू नका, गुणाकडे बघा, असं तुकाराम महाराजांनी म्हटलं. फिरंगी आटिता नये बारा रुके. तलवार आपण मोडली, आटली आणि लोखंड खेळ करून ती विकली तर 12 रुकं सुद्धा येत नाहीत. 12 रुकं म्हणजे 12 पैसे म्हणतो. ते पूर्वीचं एक नाणं आहे त्यावेळेचं. रुका म्हणजे पैसा अडका असं काहीतरी कमी किमतीचं आहे. गुणे मोले विके सहस्रवरी. परंतु ती तलवार जर असेल, महाराज शिवाजी महाराजांना हातात भवानी तलवार होती, तर अशा काही तलवारी जर केली तर तिथं गुण जे आहे ना, आणि ती सहस्रवरी म्हणजे हजारो रुपये तिची किंमत होऊन जाते. तिचं गुणामुळं मोल वाढतं आहे. तिच्यामध्ये जे लोखंड असते त्याच्यामुळं मोल वाढत नाही. तुका म्हणे नाही जाती सवे काम
ज्याचे मुखी नाम तोची धन्य. तुकाराम महाराज म्हणतात, माझं जातीशी काही काम नाही, ज्याच्या मुखात हरिनाम आहे तो धन्य. मग तो चांभार असो, महार असो, नाही तर तो ब्राह्मण असो, सगळे मी एकच धन्य माणसं असतो. आता जातीचेच असावे लागते. जातीचे ते चढे प्रेम, पक्षी स्मरे राम राम. जो उत्तम जातीचा गुणवान असतो त्याला प्रेमाचा पाझर फुटतो. पक्षी स्मरे, ते पोपट जो आहे ना, तो विठू 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 म्हणतो, कावळा म्हणतो विठू म्हणत नाही. तर जातीचे ते जातीचंच असायला लागते. जातीचे ते स्मरे राम, चढे प्रेम, पक्षी स्मरे राम राम. ते काय गुण लागती येरा, कागा पिंजरा शोभेना. का ते हे जातीचं जे गुण आहेत ते त्या जातीलाच शोभतात. इथे म्हणतात की कावळ्याला पिंजऱ्यात ठेवलं. कोण ठेवते कावळ्याला पिंजऱ्यात? पण पोपटाला पिंजऱ्यात ठेवतात. तो गोड बोलतो आणि तो गोड दिसतो मी, चांगला दिसतो मी. शिकविले ते सुजात सोसी, मग तयासी मोल चढे. शिकवल्याप्रमाणे कावळा हे पोपट जर शिकवीन तसं तो बोलतो. कावळा तसं बोलत नाही किंवा दुसरा कुठलाही पक्षी तसं बोलत नाही. शिकविले ते सुजात, सुजात म्हणजे चांगली जात आहे, ते सोशी म्हणजे शिकत आहे. मग तयासी मोल चढे, आणि मग त्याला किंमत येते. तुका म्हणे वेशधारी हिजल्या नारी नव्हे ती. वेश घेतला म्हणून, स्त्रियांचा वेश घेतला म्हणून काय ते स्त्री होत नाही. हिजडं सुद्धा का लोणी नसतात. मग ते त्यासने काय नारी म्हणायचं काय? म्हणायचं नाही. आता पुढं जनसेवा म्हणून आहे. जनसेवा, जनसेवा कशी करावी? अर्थभूता प्रति उत्तम योजावे त्या युक्ती. जे दुःखी कष्टी आहेत त्या प्राण्यांच्या दुःख निवारणासाठी चांगले चांगले उपाय करावेत. आपली शक्ती खर्च करावी. फळ आणि समाधान तेथे उत्तम कारण. हेच उत्तम आहे, उत्तम कार्य आहे की जे दुःखी आहेत, अर्थभूत आहेत, ज्यांच्या अडचणी आहेत त्यांची दुःख दूर करणं हे उत्तम फळ आहे. हे चांगलं काम आहे. अल्पे तो संतोषी, स्थळी सापडे उदेशी. याचे उत्तम असे करणाऱ्या माणसाला मिळेल फळ. काहीही इच्छा मनात न धरता जे स्वस्थ बसलेले आहेत ते तुम्ही त्यांना थोडी जरी मदत केली तरी लाभाने ते समाधान पावतात. अल्पेची संतोषी, थोडी जरी तुम्ही त्याला लोकांना मदत केली अडचणीतल्या तरी स्थळी सापडे विदेशी, तरी त्यांना स्वतः समाधान वाटतं. सहज संगम तुका म्हणे तो उत्तम. सहज संगम, तुकाराम महाराज म्हणता अशा सहज वागण्यामुळे उत्तम गोष्टींचा सहज संगम घडून येतो असं सांगितलं. जनसेवा जर ते ज्ञानेश्वरीत उभी आहे. कष्टले संसार शिणे. हे संसाराच्या त्रासानं माणसं त्रास झाले असते. जे देऊ येती गाऱ्हाणे. गाऱ्हाणे म्हणजे आपलं कैफियत द्यायला, आपली अडचण सांगायला येतात. गाऱ्हाणं सांगतात, माझं बाबा असं दुःख आहे. जे देऊ येती गाऱ्हाणे, तया ओदे नावे देणे तो संकेत व्हा. त्या तर असे जे संसारात त्या तापानं जी तापलेली माणसं तुमच्याकडे काहीतरी मागायला, काहीतरी गाऱ्हाणं सांगायला, आपली रडकथा सांगायला येतात. त्याला जर तुम्ही मदत केली तर तोच देव म्हणायचा. देव म्हणायचा. ही जनसेवा आहे, तीच म्हणायची जनसेवा. आता ठकास महाठक
हे चांगला भाऊच्या उपयोगी अभंग आहे. ठकाला महाट. तर काय होतं, वाघे उपदेशिला खोलला, सुखे खाऊ द्यावे मला. काय जंगलामध्ये वाघ होता आणि तो उपाशी होता आणि पुढे एक कोल्हा दिसला. ते तो कोल्हा म्हणजे तिथं पळायला लागला. तो वाघाला बोलू खाईल बापून म्हणून. मग तो वाघानं त्याला उपदेश सुरू केला. तू म्हणला पळू नकोस, तू सुखानं खाऊ दे, मी तुला खातो आणि सुखानं खाऊ दे, कारण अंतिमरसी ते न चुके. तू कोल्ह्या, तू मरणार केव्हा तरी मरणार आहेस का रे? मग आता मी खातो, गप मर की. आता मला भुकेने का मारतोस? माझा आणि प्राण का जाऊ देतोस? माझं कल्याण होते, तू मर. मज का मारितोसी भुके. मग कोल्हा काय म्हणतो, येरू म्हणे भला भला, निवाड तुमच्या तोंडी झाला. तो कोल्हा म्हणतोय, तुझ्या तोंडाला निवाडा झालाय ते चांगलं आहे. देह तव जाणार घडेल हा उपकार. तुझा देह तर जाणारच आहे, मग माझा जीव म्हणजे तुझं जे कल्याण होईल ना, तुझा उपयोग होईल, असं कोल्हा म्हणतोय. कधी तूही केव्हा तरी मरणार आहेस, मग माझा जीव कशाला आता घेतोस? तू आता मर, म्हणजे तुझा उपकारच झाला माझ्यावरती. काय आणि प्रमाणे गाठपटी पडली ठका ठका, त्याचा धर्म बोले तुका. ही ठकाच महाटक अशी गाठ पडली, म्हणजे ती फसवणारे जे लोक आहेत त्यांचं असं हे वर्म जाणून घ्यावं. कोल्हा वाघ म्हणतोय की मी मग मराय नको, तुला मी खातो, तू खाऊन दे. कोल्हा म्हणतोय की केव्हा तर तू मरणारच आहे का नाही, मग माझ्यावर उपकार होईल, तू मर की आता आज. असं आता ढोंगावरती जवळजवळ 10-15 प्रकारचे ढोंगावरती विषय काढलेले आहेत. ढोंग म्हणजे काय की चांगलं आपण हे दिसायचं. एका देवळामध्ये देखो पुराणिकाची दाढी, रडे फुंदे नाक ओढी. एका देवळामध्ये कीर्तन चाललं तर बुवाचं, आणि बुवाचं कीर्तन चाललं होता. बुवाचं दाढीवाला बुवा होता आणि तो कीर्तन करत होता. तर मग सगळे लोक कीर्तन ऐकत होते. त्या देवळात कीर्तन ऐकायला एक धनगर येऊन बसला होता कोपऱ्यात, आणि तो कीर्तन जोरात चालल्यावर धनगर रडायला लागला, डोळ्यातनं पाणी वाळायला लागला, हुंदकं द्यायला लागला. रडे फुंडे फुंदे नाक ओढी, प्रेम खरे से जना भिन्न अंतरी भावना. लोकांना वाटलं की हा धनगर जो आहे हा मोठा भगवत भक्त आहे, लोकांना केवढं ह्याची हे आहे, असला पाहिजे. हा या लोकात सगळ्यात धर्मनिष्ठ, सगळ्यात चांगला देवाचा भक्त हा धनगर आहे. आवरिता नावरे खूर आठवी नेवरी. त्याला त्या धनगराला कधी आवरलं तर त्याच्या खूर म्हणजे चार पाय जे होते तर ते त्याला आठवण व्हायची. हा साधू सांगायचा काय, कीर्तनात सांगायचा 4 वेद आहेत. त्याला वाटायचं आपल्या त्या बकऱ्याला 4 पाय आहे, आपला बोकड जो मेला त्याला 4 पाय आहेत. हे वेद त्याला वाटत नाही. 4 त्याने मोठे केले तर म्हणा खरोखर माझ्या बकऱ्याला 4 पाय होतं. बोलो नाही मुखा वाटा, म्हणे होता ब्याचा तोटा. एक परमेश्वर आहे म्हटलं, मग एक असं बोट केलं म्हणा हो, एक माझा ब्याचा तोटा होता, मी ओळू ठेवलेला होता. दोन्ही सिंगे 4 पाय, खूण दावी म्हणे होय. मग 2 माया आणि ब्रह्मा आहेत असं यानं सांगितलं तर होय म्हणलं. माझ्या बकऱ्याला 2च शिंग होती. 4 पाय म्हणजे 4 वेद म्हटलं आहेत. त्यानं म्हटलं तर म्हणाचं 4 पाय माझ्या बकऱ्याला होते. मना आणीता बोकड, मेला त्याची चरफड. तर तो बोकड त्याचा
मना अनेता चरफड, मेला त्याची चरफड. होता भाव पोटी, मुखा आला से शेवटी. जे शेवटी त्या पोटात होतं ते त्याच्या तोंडात आलं. काय आलं? तुका म्हणे कुडे कळो हे ते रोकडे. पोटात जर काय चुकीचं असलं तरी कळतंय. तर ते कीर्तन सगळं पूर्ण झालं आणि मग ते सगळेजण त्या देवाच्या कीर्तनकाराच्या पाया पडायला लागले. आणि मग हा धनगर बी जाऊन पाया पडला. त्या कीर्तनकाराने त्याच्या पाठवून हात फिरला. म्हणा तू धन्य भक्त आहेस आणि केवढी तुझी ईश्वर भक्ती, काय काय तू करतोस. तर धनगर म्हणला महाराज त्यातलं काय नाही म्हणला. तर म्हणा तू काय तुझ्या डोळ्यातनं एवढं पाणी बिणी येतं ते काय येत होतं माहिती आहे का. म्हणा माझं एक बोकड होतं, त्याची दाढी तुझी दाढी सारखीच आहे आणि त्याची तुझं दाढी हालायला लागली की मला माझ्या मेलेल्या बोकडाची आठवण व्हायची म्हणून मी रडत होतो. मेला त्याची चरफड, तो बोकड मेला त्याची मला चरफड लागली होती, तुझ्या कीर्तनाची रुची काय नव्हती. पोटा भाव पोटी मुखा आला, त्याच्या पोटात काय होतं धनगराच्या त्या बाहेर आलं. तर तो आणि म्हणून तुकाराम म्हणाला कुडे. पोटात जर कुडे म्हणजे चुकीचं जर असलं, कपट असलं तर ते रोकडे रोख बाहेर कळूनच येते, समजतंय. काय काय वेळा काय असते ढोंग बघा. एक तटस्थ मानसी, एक सहजची आळसी. काही जे सहज असतात ते तटस्थ वृत्तीनं असं मनात नसतात आणि काही काही आळशी असतात गप ठोंब्यासारखं गप असतात खायचं आणि बसायचं असतं. काय दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. ते दोघे बी सारखात, ते ध्यानस्थ असलेला माणूस बी सारखात आणि आळशी माणूस बी सारखा. दोन्ही सारखेच दिसतात, परंतु त्याचं वर्म ओळखलं पाहिजे. हा ध्यान करतोय आणि हा आळसात नुसता लोळतोय. एक ध्यानी करती जप, एक बैसूने घेती झोप. एक जण काय करा ध्यान करून देवाचं राम 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 असं ते जप करीत बसतात. आणि दुसरा माणूस तो जप करत असतो, दुसरा माणूस आपण पितळाला टेकून त्या कीर्तनात झोपलेला असतो. एक बैसूने घेती झोप, एका सर्वस्व्याचा त्याग, एका पोटासाठी जोग. एका माणसाने काय केलं, आपलं सर्वस्व त्याग केलेलं असतं आणि आपल्या घर म्हणजे आपली सगळी इस्टेट वगैरे सगळं घरदार सगळं सोडून संन्यास घेतलेला असतो. आणि एक जण काय करतो, सगळं त्यागतो आणि पोटासाठी जोग म्हणजे भिक्षा मागितली. एका भक्ती पोटासाठी, एका देवा सवे गाठी. भक्ती एक जण करतो कशासाठी, पोट भरावं म्हणून, काहीतरी लोक जेव्हा वाढतात म्हणून भक्ती करतो. आणि एक भक्ती का करतो, देवाबरोबर आपली गाठ पडावी, देवाची भेट व्हावी म्हणून एक जण भक्ती करतो. वर्मपोटी एका फळ दोन म्हणे तुका. एकच गोष्ट असती परंतु त्याची फळं दोन वेगवेगळे आहेत. की एक पोटासाठी भक्ती करतो, पोटाला कोणतरी वाढेल म्हणून भजन करायचं, आणि एक जण देवाची भेट व्हावी म्हणून भजन करतो. गोरुप्याने सोंग पालटले वरी, बक ध्यान धरी मच्छा जैसे. बहुरूपी जे लोक असतात, पूर्वी आता येत नव्हते, आता येत नाही, ते पूर्वी बहुरूपी यायचे. ते सोंग काढायचं काय ते सोंग वेगवेगळी. तर ते राजाचं काढायचं, प्रधानाचं काढायचं, भिकाऱ्याचं काढायचं, कसली सोंग ते काढत होते. तर ते सोंग आहे ते राजाचं सोंग काढलं म्हणून का राजा होते बहुरूपी काय. तसं बक ध्यान खरी मत्स्या जैसे. बक म्हणजे बगळा, मत्स्या म्हणजे माशासाठी ध्यान करून असा बसलेला होतं. ते देवाचं ध्यान असते. तो मासा कवा पुढं गावतो याच्या नादात असतो. तो केळी माळा मैंद मुद्रा लावी अंगी. मैंद म्हणजे जे असे वाईट ह्याचे असले, अगदी मैंद म्हणजे भांग म्हटले ते, जे चोर फासे टाकणारे लोक, फासे लावून लोकांना मारणारे असे लोक जे आहेत तेच ते मैंद जे आहेत ते टिळे, गंधाचे टिळे लावतात.
गळ्यात माळा घालतात, मुद्रा लावतात. मुद्रा म्हणजे असं कानाला बिना लावण्यासाठी टिळे लावतात आणि कानातने ह्याच्यातने मुद्रा घालतात. अशा देखो देखो नेदी जगी फासे जैसे. आणि आपल्या पोटातलं जे काय कपट आहे, फासा आपण काय टाकणार आहे ते लोकांना कळू देत नाही. फक्त ते मनात गुप्त असा फासा ठेवतात. ढिवरा मच्छा चारा घाली जैसा. तो कोळी जो आहे तो मासा पकडायसाठी त्या गळाला दानवा बिनवा असं काहीतरी लावतो. ते तो 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 जो चारा कशासाठी घालतोय? भीतर येईल फासा कळो नेदी. पण त्यात आत फास त्यांनी टाकलेला, आत त्यात गळ असतो, लोखंडी गळ असतो. हे त्या मासाळ्याला कळू देत नाही. जसे ढोंगी जे लोक असतात, आत आपल्याकडे गळ आहे ते काय कळून देत नाही. लोकांचे फसल्यानंतर मग लोक ओरडायला लागतात. खाटिका स्नेहे वादे पशु पाळी, कापावया नळी तयासाठी. खाटके लोकसुद्धा बकरी पाळीत असतात आणि त्यांना वैरण बिरण सगळे घालतात, चारा बिरा घालतात. कशासाठी? तर त्यांची नरडी कापायसाठी. कापावया नळी म्हणजे नरड्याची जी नळी असते ती कापण्यासाठी हे त्यांचं सोंग असते. ते काय ते पालन पोषण करत नसतात बकऱ्यांचं. तुका म्हणे तैसा भला मी लोकात, परी तू कृपावंत पांडुरंगा. तुकाराम महाराज म्हणतोय मी सुद्धा तसाच आहे. मी इतका काय पवित्र नाही, त्या खाटक्यापेक्षा फार पवित्र मी नाही, त्या बगळ्यापेक्षा फार मोठा मी नाही. परंतु देवा तू मला माझ्यावर कृपा केली आहेस म्हणून माझं जरा बरं झालेलं आहे, असं तुकाराम. आता पुढे म्हटलंय काय दरा करील वन समाधान नाही जवळ. लोक जे असतात साधूपणा ह्याचा आपण चांगलं व्हायचं म्हणून जंगलात जायचं आणि तिथं झोपडी घालून राहायचं. तर तुकाराम महाराज म्हणतात कशाला जंगलात जाता? दरा म्हणजे दोन्हीकडनं डोंगर आणि मधी चिंचोळी जागा, त्याला दरा म्हणतो. इकडं आपल्याकडं दरा वगैरे बघितलेच ना, गांधीगिरीचा तिकडं वरतीचं न्यायचा जोगाई वगैरे तिकडं. हां, मग दोन्हीकडं दोन डोंगर आणि मध्ये अशी जर हे असली चिंचोळी जागा खाच खाली, तर त्याला म्हणायचं दरा. काय दरा करील वन म्हणजे जंगल. समाधान नाही जवळ. जोपर्यंत समाधान मिळत नाही तोपर्यंत दरा जंगल याचा काय उपयोग नाही. तरी काय तेथे असते थोडी काय जोडी तयासी. आता बघा तू जाऊन जंगलात बसला, जंगलात माप तिथे कोली कुत्री वगैरे सगळी चिकार असते. मग तिथे काय थोडी आहे ती. मग त्यासने काय त्या जंगलात गेलं त्यासने काय मिळते? सादर वाटतं मी मला मोक्ष मिळणार इथे. मग तिथे ससं आहेत, कुत्रे आहेत, कोली आहेत, त्यासने काय मिळत नाही मोक्ष? तरी काय तेथे असते थोडी काय जोडी तयास. जोडी म्हणजे काय लाभ मिळतोय त्या पशुपक्षांना? रिक्ता धावा पेवामध्ये जोडी सिद्धी ते ठाई. ते रिक्ता धावा पेव जे जमिनीमध्ये पेव पाडलेले असते धान्य ठेवण्यासाठी, तर त्या उंदीरसुद्धा असा तो त्या खाली बिळात निघतो. जसं पेवात आपण निघतोय तसं उंदीरसुद्धा बिळात जातो. उंदीर बिळात झाला म्हणून उंदीराला काय रिद्धिसिद्धी प्राप्त होतात काय नाही. कशाला उगाच पेवात बसा म्हणजे खाली भुयारात बसायचं, डोंगराच्या गुहेत बसायचं आणि मी साधू आहे म्हणायचं गरज काय? काय भस्म करील राख अंतरपाक नाही तो. अंगाला भस्म लावायचं म्हणजे राख लावायचं. जर तुमचं मन पाक म्हणजे स्वच्छ शुद्ध मन जर स्वच्छ नाही तर बाहेरून भस्म लावून राख लावून उपयोग काय? वर्ण आश्रमाचे धर्म जाती श्रम झाली या. वर्ण आपण
आपण वर्णाश्रमाप्रमाणे आचरण केले पण जर अंतरंग शुद्ध नसेल तर श्रम ठरतात. वर्णाश्रमा ब्राह्मणाचं काम केलं, क्षत्रियानं क्षत्रियाचं काम केलं, वैश्यानं वैश्याचं काम केलं, शूद्रानं शूद्राचं काम केलं त्यांच्या धर्माप्रमाणे. परंतु ह्यांचं जर मन शुद्ध अंतरंग शुद्ध नसेल तर हे सगळं फुकट आहे. तुका म्हणे सोंगपाश निरसे आस ते हित. तुका म्हणे तुकाराम महाराज म्हणतात, ही सर्व सोंगे नवे पाश ठरतात. पाश म्हणजे फास लावल्यासारखं माणसाला लावतात. ही सर्व सोंगे पाश ठरतात. जर वासनारहित अवस्था आपली नसेल तर आणि वासनारहित होण्यास खरे हित आहे. तुका म्हणे सोंगपाश निरसे आस ते हित. आपली आशा जर नष्ट झाली, आशा आपण निरीच्छ झालो, वासनारहित झालो तरच आपलं हित होत आहे, नाहीतर हित होत नाही. पुढे मी जाऊन कसं ते आईबाप जे आहेत ना, आईबापाने जिवंत असताना पोटवर बोगलस तर मारतात आणि भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. आईबाप जेव्हा जिवंत असतात त्याला अन्नसुद्धा वाढायचं नाही आणि नंतर मेल्यावर पिंड घालायचं, भटजी सरवड्यातनं बोलवायचा, बोरड्यातनं बोलवायचा आणि सुरू काय उपयोग. मेल्यावरी पिंडदान. हेतो चाळवा चाळवी केले आपणची जेवी. ही फसवाफशी आहे रे. आईबापाचं जेवण करायचं, केलेल्या सगळ्या पोळ्या आपण खाऊन टाकतो सगळ्या. तो काय त्या आईबापाला पोचतात नाही. केले आपणची जेवी. नैवेद्याचा आळ वेच ठाकणी सकळ. नैवेद्याला उगाच आळ घालायचा. आळ म्हणजे हे करायचा. नैवेद्याचं ती नैवेद्याची फसवणूक असते, शुद्ध फसवणूक असते. नैवेद्य दावायचा, वेच ठाकणी सकळ. हा सगळा आवडीचे खाद्यपदार्थ करून आपण स्वतःच जेवतो. देवाला नैवेद्य म्हणून आग्रहाने पदार्थ करून आपणच फस्त करतो. तुका म्हणे जड मज न राखावे दगड. तुकाराम महाराज होता, देवा असे दगडासारखे लोक मला अशांची राखण करीत बसायचे नाही. अशा दगडासारख्या लोकांची मला राखण करायची नाही. दगड आहे ते जिवंत असताना आईबापाला जेवाय वाटत नाही, मग मेल्यावर पिंडदान करतात. यांची मला रखवाली करायला नको आहे. पुढे दिले, तरीच होय वेळी नग्न होय धडपुडी. काय बोलाचे गौरव आतवरी दोन भाव. मृगजळा न्याहाळिता तान न वजाय सेविता. न पाहे अनेकांची आस शूर बोली जे तयास. तुका म्हणे या लक्षणी संत अलंकार लेणी. संतांना चांगल्या लक्षणाचे अलंकार धारण करतात संत. कोणती लक्षणं त्यांनी सांगितले? अंगावरची धड वस्त्रे फाडून जी नागडी होती ती स्त्री वेळी म्हणावी, तर अंतःकरणात एक बाहेर दुसरे असा बोलण्याचा गौरव व आत हीनपणा याचा काय उपयोग? मृगजळाकडे पाहून तहान भागेल काय? जो दुसऱ्याकडून काय मदत मिळते काय याची आशा करीत नाही त्याला शूर म्हणतात. दुसरा कोणी मदतीला आला तर मग येऊ पुढे जाणार लढाई करायला, तर तो शूर नव्हे. कुणाचे सगळं जग उलटे होऊ देत, मी युद्धाला जातो असं जसं महारथी कर्ण वगैरे असे लढत होते, त्याला शूर म्हणायचे. आता तुकाराम महाराज पुढच्या भागात त्यात ढोंगीमान झाला. काय वा करीशी सोवळे ओवळे मन नाही निर्मळ वाहू घ्यायची. सोवळं ओवळं कशाला करतो म्हणतो की सोवळं व्यवसाय नेसायचं स्वच्छ आपण चांगलं असण्यासाठी. कधी सोवळं नेसा आंघोळ करायचे ते वस्त्र पिवळं वस्त्र कसलं तरी वस्त्र नेसायचं. सोवळं नेसतात, रेशमी वगैरे असतं ब्राह्मण नेसतात.
तर ते तुकाराम म्हणतात कशाला हे सोहळं ओवळं नेता. ओवळं म्हणजे हे अपवित्र आणि सोहळं म्हणजे पवित्र. हे कशाला पवित्र अपवित्र करत बसता. मन नाही निर्मळ भावुकीची. मन तुमचं जर निर्मळ नसेल तर हे सगळं फुकट आहे. काय वा करीसी पुस्तकांची मोठ गोकिता हृदय स्फुट होता नाही. पुस्तकाचे मोठ कशाला घेता. बांधायची ती चिकार पुस्तके घेऊन उशाला निघायचं काय फायदा हृदय भोकिता. आणि काय काय वेळा ती पुस्तक घ्यायची आणि सारखं भुकीत बसायचं. भुकीत बसून काय प्रत्यक्ष जर त्याचा त्यात काय लिहिले ते जर तुम्हाला कळत नसलं तर त्याचा हृदयस्फोट होईल. हृदय फुटून जाईल. काय बा करीसी टाळा आणि मृदंग जेथे पांडुरंग रंगला नाही. टाळ मृदंग घेऊन सगळं वाजवीत बसला परंतु पांडुरंग तुमच्या अंतःकरणात जर रंगला तर ते टाळ मृदंगाचा फायदा आहे. काय बा करसी ज्ञानाची या गोष्टी करणे नाही पोटी बोलण्याची. ज्ञान सांगायचं हे असे करावे तसे करावे आणि म्हणून प्रत्यक्ष करणे मात्र तशी काय नाही. प्रत्यक्ष जसं बोलतो त्याप्रमाणे वागाय पाहिजे. काय बा करीसी दंभलौकी गाते हित नाही माते तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात तू उगाच ढोंगीपणा करून लौकिकात मिरवण्याचे सोंग कशाला काढतोस. त्यात तुझे काही हित नाही. आता ढोंग मोठ्या नावावर पुढचा विषय आहे. सावित्रीचे विटंबन रांडपण करीतसे. नाव सावित्री आहे आणि तिचा नवरा नाही. मग काय तसंच आहे. त्या सावित्री या नावाला काही किंमत आहे का. काय जाळावे ते नाव अवघे व्हावं असे ते. हे नाव काय जाळून टाकायचं. काय नाव मोठं ठेवायचं. नाव मोठं ठेवायचं तर ते त्यांना कुबेर नाव मोळीव आहे. नाव काय कुबेर. कुबेर म्हणून नाव. कुबेर म्हणजे देवांचा जो खजिनदार त्याला कुबेर म्हणतात. सगळी देवांची संपत्ती कुबेराच्या हातात असते. आणि हा कुबेर या कुबेर मोळी केवढ्याला विकतोस मोळी केवढ्याला देतोस. म्हणजे कुबेर डोक्यावर मोळी घेऊन येतो आणि तो ते विकतोय आणि आपण म्हणतो मोळी केवढ्याला देतो 5 रुपये देतो का 10 रुपये देतो. जंगलात त्या डोक्यावर घेऊन आला त्या कुबेर ह्या नावाला काय उपयोग आहे का. नाव कुबेर नाव मोडी वाहे कैसी बाहे फजिती. तुका म्हणे टुनटुन देखे तुम्ही मूर्ख फुंदती. तुकाराम महाराज म्हणतात उगाच दांभिकपणा दाखवून घमेंड कशाला करता की तुम्ही नावाप्रमाणे चांगलं वागायला शिका. नुसतं मोठं नाव तेवढं मोठं करायचं की नामादित्याचे झाड त्याचा न पडे उजेड. सूर्यफूल असतं तर ते अंधारात नेऊन सगळं तर काय उजेड पडते सूर्यफूल. आता ढोंगी पितृभक्ती. काही लोक आपल्या वडिलांच्यावरचं भक्ती सोंग दाखवतात भक्तीचं. वंसुनिया पिंड भाता दान करी लंड. लंड म्हणजे हा दांडगट माणूस. वंसुनिया पिंड जिवंतपणे आपल्या हाताने आईवडिलांची सेवा न करता मेल्यावर हा दांडगट माणूस श्राद्धाच्या दिवशी भाताच्या पिंडाचे दान करीत असतो. भाताचं पिंड घालायचं श्राद्धाच्या दिवशी. जैसी याची चाली परी तैसा अंतरला दुरी. ह्याची चाल जशी वरवर दिसते परंतु तो अंतरंगातनं त्या आईबापाला दुरावलेला असतो. मेला राखे दिस जाले पण झाले ओस. जे आईबाप ज्या दिवशी बाप मेलेला असतो तो दिवस राखायचा. आठवणीत ठेवून अगदी त्याप्रमाणे करायचं. पण जिवंतपणे सगळे दिवस तो अन्न नाही म्हणून ओरडत असतो टाचा असतं तिकडे त्यावेळेला काय बघायचं नाही. तुका म्हणे देवा लोभे न पुरेची सेवा.
तुकाराम महाराज म्हणतात, देवा हे लोक लोभी आहे, हे लोक संपत्तीचे लोभी आहे. आणि तुकाराम महाराजांना अशी लोभी माणसाची सेवा देवाला पोचत नाही. जर देवाला असे लोभी लोक चालत नाही. आता ढोंगी गुरु काही लोक असतात ते ढोंग करतात, खोटे गुरु असतात. ते कसं एक करती गुरु होती भारू शिष्यांचा. आमचा गुरु आहे म्हणून शिष्य 50-100 शिष्य गोळा करायचे आणि ते जायचे. ते ज्ञानेश्वर महाराज आणि त्या चांगदेवांची गोष्ट सांगतात. चांगदेवाच्या पाठीमागे 1400 शिष्य होते. 1400 खाऊन टमटमीत सगळे, दाढी बिडी वाढवून ठेवली. आणि मुक्ताबाई हा ही मुक्ताबाई त्या चांगदेवाची गुरु झाली. चांगदेव तू. तर ते सगळे शिष्य बघितल्यानंतर मुक्ताबाई ते चांगदेव म्हणा माझे सगळे शिष्य आहेत, देवाच्या प्राप्तीसाठी आहेत. मग मुक्ताबाई म्हणली, तुम्ही देवाच्या प्राप्तीसाठी तिकडे आलाय, सगळे शरीर देवासाठी अर्पण तुम्ही केले ना. तर म्हणजे मला एका शिष्याला इथं कापायचं आहे, गुडकं कापायचं आहे, कोणते या पुढे. मग योग सगळे पडून गेले 1400. तसं एक एक गर्दी गुरु होती भारू शिष्यांचा. भार म्हणजे गर्दी, शिष्यांची गर्दी झालेली असती. कुस नाही पायचारी मनुष्य परी कुत्रेती. तुकाराम त्याला शेपूट तेवढी नसते आणि 4 पाय तेवढे नसतात. नाहीतर माणसं नवं जे कुत्रे आहे असं तुकाराम म्हणतो. हे जे गुरु आणि हे शिष्य असले जे आहेत ना, हे माणसांवर ही कुत्रे आहेत असं तुकाराम महाराज म्हणते. कोण आहे का असं म्हणणारा साधू? पूस नाही ह्याला शेपूट नाही आणि 4 पाय नाहीत, नाहीतर ही कुत्रीच आहे असं. परस्त्री मद्यपान पेंड खान माजविले. परस्त्री बाबत हे अनाचारी लोक आहेत. आणि पेंड खान हे वाईट काही ते त्यांचं अन्न सेवन करतात. तुका म्हणे निर्भर चित्ती अधोगती जावया. तुकाराम महाराजात हे अगदी निश्चित आपल्याच्या निश्चित यांचं चित्त आहे. आणि हे जे काम करतात हे निश्चितपणे चांगलं आहे. कशासाठी चांगलं आहे? अधोगती जावया. अधोगती जावया म्हणजे डबऱ्यात जायला, नरकात जायला, खालच्या बाजूला जायला, हे अधःपतन व्हायला हे चांगलं आहे. तक्र शिष्या मान दुधा म्हणे नारायण. जो शिष्य गुरुला ताक देतो त्याला हा गुरु मान देतो. आणि त्यापेक्षा जो शिष्य मोलाचे असे दूध आणून देतो त्याला हा गुरु नारायणाप्रमाणे समजतो. मग काय करायचं आहे? गुरु ताक दिले त्याला कमी समजायचं, दूध दिलं त्याला मोठा समजायचं. ऐशी ज्ञानाची डोबडे आशा विटंबिनी मूढे. मूढे म्हणजे मूर्ख माणसानं ह्या ही ज्ञानाची डबडी आहेत म्हणायचा. ज्ञानाची डबडी आहेत. आणि ह्याने आशेमुळं हे सगळी विटंबना केलेली आहे ज्ञानाची, भक्ती मार्गाची. उपदेश तो जगा आपण सोवळा इतका मांगा. लोकांना सांगायचं उपदेश आणि आपण मांगाचा उद्योग करायचे, मांगाचे धंदे. रसना शिष्णाचे अंकित तुका म्हणे वरदळ स्मित. तुकाराम महाराज म्हणतात असे गुरु म्हणून मिरवणारे लोक हे जिभेचे चोचले फिरवण्यात आणि परस्त्री गमनाच्या दुष्कृत्यात अंकित झालेले असतात. वरवरची कीर्ती मिळण्यासाठी त्यांची धडपड असते. वरवरची कीर्ती मिळतात असे कित्येक साधू. आता ते राम रहीम बाबा जन्मठेपेचे शिक्षण म्हणते. असा रामबापू तुरुंगात, त्याचा पोरगा सगळी तुरुंगात आहे. कशासाठी करायचं गाणं? कशासाठी मूर्खपणा असला करायचा? तुकारामांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं आहे, पण आता ते चालूच आहे.
की सांगून काय उपयोग आहे. आता पुढचा अभंग आहे. जळो जळवते गुरुपण, जळो जळवते चेले पण. चेले म्हणजे शिष्य. हे गुरु असले गुरु आणि त्यांच्या गुरुपणाला आग लागू नये, असले शिष्य आणि त्यांच्या शिष्यपणाला आग लागू दे. गुरुवाला वेशीद्वारे शिष्य पळतो खिंडवरी. गुरु जर गावात याय म्हटला, त्या गावा वेशीतनं गुरु इकडे आला की तो शिष्य इकडे पळून जाते. का तर गुरुला काहीतरी द्यावं लागेल, 4-8 महिने धान्य द्यावं लागेल, काहीतरी द्यावं. त्याला टांग मारण्यासाठी मग इकडनं पळून जातो तो. कशासाठी झाले येणे त्याचे आले वर्षासन. वर्षासन म्हणजे गुरुला वर्षाला काहीतरी ठराविक देणगी द्यायची असते. वर्षाला एवढं गुरुला एक मी 8 पायली भात देतो, एक पोतावर भात देतो, नाहीतर एक 5 रुपये देतो, 25 रुपये देतो. त्याला वर्षासन म्हणजे वर्षाला द्यायचा दक्षिणा किंवा मोबदला. कशासाठी झाले येणे त्याचे आले वर्षासन. वर्षासन मागायला गुरु येतो. तू काय तो गुरु तर देवाची भक्ती करायला येत नाही. तुका म्हणे चेला गुरु दोघेही नरकाला. तुकाराम म्हणता हा चेला आणि ते गुरु दोघेही नरकाला गेले. शिष्या सांगे उपदेश गुरु पूजा हे विशेष. शिष्याला उपदेश सांगायचा. शिष्या सांगे उपदेश गुरु पूजा हे विशेष. गुरुची पूजा करा हे शिष्याला विशेष मार्ग म्हणून सांगतात. दावी आचार सोवळे दंड कमंडलू माळे. दंड म्हणजे हातात काठी घ्यायची, कमंडलू म्हणजे ती पाण्याचं ते हे घ्यायचं, भांडं घ्यायचं, माळ घ्यायची आणि सोवळं वगैरे हे घ्यायचं आणि चांगला आहे असं दाखवायचं. छाटी भगवी मानसी व्यर्थ म्हणवी संन्यासी. आणि भगवी अशी छाटी म्हणजे हे हे घ्यायचं, अंगावरती घ्यायची छाटी आणि नेसायला एक भगवीची हे घ्यायची छाटी. आणि हा फुकट व्यर्थ हा संन्यासी म्हणून उगाच व्यर्थ बडबडत असतो, व्यर्थ हा म्हणून घेत असतो. का म्हणे लोभ न सुटे नाही लाभ. तुकाराम महाराज म्हणतात जोपर्यंत लोभ सुटत नाही, तुझे सगळं हे तोपर्यंत तुला काहीही लाभ मिळणार नाही. लोभ मनातला सुटला पाहिजे. आता ढोंगी संन्यासी. संन्यासी होऊनी संन्यासी भगवी लुगडी. संन्यासी व्हायचा नाही, भगवं जसं ते स्त्रिया नेसतात तसं लुगडं नेसायचं भगव्या कापडाचं. वासनाना सोडी विषयांचं. भगवं नेसलं म्हणजे भगवं हे त्याग आहे, त्यागाचं लक्षण आहे. परंतु ह्याच्या मनामध्ये सगळे विषय लोभ आहे. हे मिळावं, ते मिळावं, अमकं मिळावं, तमकं म्हणजे सगळे विषय प्राप्त व्हावं आणि विषय भोगायला मिळावेत अशी ह्या माणसाची, ह्या संन्यासाची इच्छा असते. वर्ण येणं भगवं नेसून का निंदिती कलान्न इच्छिती देवान्न पाहता ती मान आदराचा. कदान्न म्हणजे जे अगदी कोरडं अन्न आहे, जे अन्न चवदार नाही, असं जे अन्न साधा अन्न आहे त्याला त्याची हे निंदा करतात आणि आपल्याला पक्वान्न शिरा पुरी पाहिजे अशा तऱ्हेची इच्छा करतात. इच्छिती देवान्न देवाचे चांगलं अन्न पक्वान्न मिळावे म्हणतात. पाहता ती मान आदराचा. आणि मान मिळावा, आदरपूर्वक आपल्याला मान मिळावा अशी ही इच्छा करतात संन्यासी. तुका म्हणे ऐसे दांभिक भजन तया जनार्दन भेटे केवी. तुकाराम महाराजांचा असे दंभपणानं ढोंगीपणानं हे भजन करतात. यांना नारायणाची भेट कशी होणार नाही. आता ढोंगी भक्त
माया ब्रह्मा ऐसे म्हणती धर्म ठक, आपणा सारखी लोक नाज नागविले. माया ब्रह्म उगीच म्हणायचं हे धर्माचे हे आहे, माया आहे, ब्रह्म आहे, अमका आहे. आता तुला त्यातलं काय माहिती आहे, कशाला बडबडतोस? हे धर्म ठग पाहिजे. हे बाकीचे ठग बाजारातले टगे जे असतात ते वेगळे, ते बाजारातले टगे. पण हे धर्मामध्ये असले हे ढोंगी भक्त म्हणजे हे टगेच असतात, धर्मामधले टगे असतात. आपण सरसी लोक नागविले. आणि त्याच्या जवळ जे लोक येतील त्या सगळ्या लोकांची ते फसवणूक करतात, नागवतात, त्यांना लुटतात. विषयी लंपट शिकवी कुविद्या. हे विषयाशी लंपट असणारे लोक आहेत, विषयाची इच्छा करणारे लोक आहेत. आणि त्यांच्याकडे सुविद्या नसती, विद्या नसती, सुविद्या नसती, कुविद्या असती. मनामागे नांद्या होऊन फिरे. जसा नंदीबाई कसा फिरत जातो आपल्या इच्छेनं कुणीकडे व्यासा, तसे हे डुलत फिरतात कुणीकडे बी. करुणी खाता पाक जरे सुरण राई. सुरण किंवा राई, मोहरी किंवा सुरण हे आहे. तसं जर खायला लागलं तर घसा खवखवतो, ते काय खाऊचं वाटत नाही. परंतु जर चांगल्या प्रकारचं त्याला जर शिजविली, फोडणी दिली, बाकीच्या हे केले, पिळून त्याचा उकडलं, त्याचा पिळून रस बाजूला काढला आणि मग चांगली फोडणी जर दिली तर ते सुरण किंवा राई जी सुद्धा जिरती जर पाक करून खाला तर करिता आतिथ्याही दुःख पावे. परंतु आतिथ्यामध्ये गडबड केली आणि तसंच खाला सुरण तर मग काय, सुरण मग खोकायची पाळी येणार, त्रास होणार. औषध द्यावया चाळविले बाळा, दावून या गोळा दृष्टी पुढे. लहान मुलं औषध खात नाही, मग त्याला सांगितलं हे औषध खा, मग तुला गोळी देतो. चाळविलं, त्याला फसविलं. औषध द्यावया चाळविले बाळा, दावून या गोळा दृष्टी पुढे. तरावया आधी शोधा वेदवाणी, वाजत बोलणी वारा त्यांची. तुम्ही ह्या संसार सागरातून तरुण जायचं असेल तर वेदवाणीचा उपयोग करून घ्या, वेदवाणी ऐका. उगाच वांजट काहीतरी वांजट जी बोलणी आहेत ती वारा त्यांची. वारा म्हणजे सोडून द्या, वारणे सोडून देणे, टाकून देणे. तुगा म्हणे दया पिंडाचे पाळण, न घडे नारायण भेट तया. तुकाराम महाराज म्हणता आपल्या पिंडाचं, आपल्या देहाचंच पालन पोषण करून खाऊन गल्लीलिट्ट फिरायचं आहे. त्यांना नारायणाची भेट होणार नाही, न घडे. पुढचा अभंग आहे. आमचे गोसावी आयाची वृत्ती, करवी शिष्या हाती उपदेश. आमचे गोसावी म्हणे आमचा हा गुरु भक्त देव, हा संत जो गोसावी आहे तो आमचे जे गुरु आहे ते अयाचित वृत्ती. अयाचित म्हणजे अयाचित, अयाचित. तर अयाचित म्हणजे हा याचना काही करीत नाही, याचना खरे काही मागित नाही. गुरु घेत नाही असं नाही, मागित नाही, दिलं तर घेतोय घटना, तसं चांगला आहे तो गुरु. करवी शिष्या हाते उपदेश, शिष्यांच्याकडनं तो उपदेश करतो. दगडाची नाव आधीच ते झड, काय ते दगड तारू जाणे. हा असला जो गुरु आहे, हा गुरु म्हणजे दगडाची नाव आहे. तो इतरांना काय पुढे जगात तारण करतो, त्या भवसागरातून तरुण नेणार आहे. दगडाच्या नावात बसल्याप्रमाणे या गुरुचा उपदेश घेणं हे आहे. तुका म्हणे वेच विटंबिला वेश, विटंबिला त्याने हा गोसाव्याचा, संन्यासाचा हा वेशाची विटंबना याने केली. सोंग संपादने करती परी. त्यांनी सोंग काढलेलं चांगलं आहे देवा गोसाव्याचं, संन्यासाचं. परंतु ह्याने त्या ती
सोंगाची विटंबना केलेली आहे. आता म्हणजे आता तुकाराम महाराज फार चांगलं आहे. वाचोनी पडवणी झाले शहाणे म्हणती आम्ही संत. वाचवणी म्हणजे वाचून, पडवणी म्हणजे पढणे म्हणजे शिकणे. वाचून शिकून म्हणजे वाचून पाठ करून शिकून झाले शहाणे झाल्यात. वाचून शिकून हे शहाणे झाल्यात. आणि हे काय म्हणजे आपला म्हणती आम्ही संत. आम्ही संत म्हणतात, परंतु परनारी देखूनी त्यांचे चंचल झाले चित्त. जे परस्त्री पाहिल्यानंतर त्यांचं मन चंचल होतं. मग हे कसले संत म्हणायचे, का उपयोग यांचा. तिळा टोपी घालून माळा म्हणते आम्ही साधू. तिळा गंध लावायचा कपाळाला, टोपी डोक्याला टोपी घालायची, भगवी टोपी घालायची आणि माळा घालायच्या. आणि काय म्हणायचं, तिळा टोपी घालून माळा म्हणते आम्ही साधू. आम्ही साधू आहे. दया धर्म चित्ती नाही ते जाणावे भोंदू. पण त्यांच्या चित्तात जर दया आणि धर्म नसेल तर ते भोंदू समजावे. ते साधू नव्हे. कलियुगी घरोघरी संत झाले फार. कलियुगामध्ये घरोघरी संत झाल्यात, माळकरी झाल्यात, भाव झाल्यात, या ज्ञानी झाल्यात. संत झाले फार. वीतवर पोटासाठी हिंडती दारोदार. आणि वीतवर पोटासाठी हे दारोदार भीक मागित फिरतात. आता पुढचा अभंग आहे. तुकाराम महाराज काय म्हणतोय बघा. करिसी ते देवा करी माझे सुखे. परी मी त्यासी मुखे न म्हणे संत. देवा माझं काय वाईट करायचं ते कर, असं ते म्हणते तुकाराम महाराज म्हणते. जे काय माझं करायचं असेल ते कर, पण मी ह्या लोकांनी काय साधू म्हणणार नाही. कुणाला. जया राज्य द्रव्य करणे उपार्जना. ज्यांना राज्य करायचं आहे, ज्यांना सत्ता मिळवायची आहे, निवडून द्यायचं आहे, त्या असं जे असे साधू आहेत ते सांगलीतले जय काळ सिद्धेश्वर स्वामी म्हणून खासदार झाले सांगलीतले भाजपच्या तिकिटावर. जय सिद्धेश्वर स्वामी. आणि त्यानं त्या जरा भगवी कापड बिपडे अंगाव आहेत. तो कुठल्या तरी मठाचा स्वामी, सिद्धगिरी मठाचा कुठला तरी स्वामी आहे. आणि ती जी जागा होती ती मागासवर्गीयासाठी जागा होती. त्या स्वामीनं खोटा दाखला केला, खोटा जातीचा दाखला दिला. आणि मग त्याच्यावर आता खटला झाला आहे. त्याला अटक करा म्हणून. तर अटक मला होऊ नये म्हणून त्याला हायकोर्टाचा अर्ज केला आहे. हायकोर्टानं तो अर्ज फेटाळून झाला. आता त्याला स्टे मिळाला तर नाही तर तो तुरुंगात जाईल. मग हे जे ज्यांना राज्य मिळवायचं आहे ते साधू काय. तर मी ह्या अशा लोकांना साधू म्हणणार नाही. उपार्जना म्हणजे प्राप्त करून घ्यायचं. आणि द्रव्य म्हणजे पैसे. काही लोकांना काय करायचं, पैसे मिळवायचे आहेत. काही लोकांना राज्य देश सत्ता मिळवायची आहे. तर त्या लोकांना मी साधू म्हणणार नाहीत. हे लोक दांभिकपणाला आणि मानमारातवाला हे वश झालेले आहेत. म्हणून ह्या लोकांना जे दांभिकपणाला वश झालेले आहेत, ज्यांना राज्य आणि पैसे पाहिजे आहेत, त्या लोकांना मी साधू म्हणणार नाही. देवा माझं काय वाईट करायचं ते कर, असं तुकाराम म्हणतोय. जगदेव परी निवडीन निराळे ज्ञानाचे अंधळे भारवाई. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आपणच काय म्हणतोय, सगळे सर्वभूती परमेश्वर आहे. मग ते हे जे आहे ह्यांच्यात परमेश्वर आहे का नाही असं कोणी म्हटलं तर म्हणतोय सगळं जे जग देव आहे. पण असले हे ढोगी जे लोक आहेत ते देव नाही. मी ह्यांना निवडून बाजूला काढील आणि मग सगळं जग देव मानेल. जगदेव परी निवडीनं निराळे ज्ञानाचे अंधळे. ज्ञानाचे हे भारवाये गाढवाई ज्ञानाचं भार वाहून नेणारे. तुका म्हणे भय न धरी मानसी
ऐसियाचे विशी करिता दंड. अशा जे ढोंगी लोक आहे, पैसा आणि सत्ता मिळवायचा जे मार्गाला लागलाय, त्यांना दंड केला, त्यांना शिक्षा दिली, तर तुम्ही मनात भीती न बाळगता अशा लोकांना शिक्षा करा, असं तुकाराम म्हणतो. म्हणविती ऐसे ऐकतो संत, न देखी जे होत डोळा कुणी. मी संत आहे असं म्हणताना मी बघतोय, पण माझ्या डोळ्याला एक सुद्धा संत दिसत नाही. आम्ही संत आहे माग सांगताले मी ऐकतोय, पण माझ्या डोळ्याला एक सुद्धा त्यातला संत दिसत नाही. ऐसियांचा खोड मानिते विश्वास, निवडे तो रस घाई डाई. असं जे बोलणाऱ्यांचा विश्वास कसा काय धरायचा की घाई डाई, ते ह्यांचा जो हे आहे प्रसंग आल्याशिवाय हे कळत नाही. निवडे तो रस घाई डाई, पर्जन्याच्या काळी वहाळाचे नद, ओसरता बुंद न थारेची. पर्जन्य पावसाळ्यामध्ये बारका ओहोळा आहे, तो त्याला नदीसारखा पूर येतो वड्याला सुद्धा, परंतु ते पाऊस गेला की तिथं काहीच नसतं. तसं हे जे संत म्हणून मिरवतात, थोडे भजन करतात, काहीतरी करतात, ते संत दिसतात. बाकी इतर मग किरवी धरीत फिरतात. तुका हिऱ्या आईशा गारा दिसती दुरोण, तुका म्हणे घन न भेटे तू. ते गाराच्या गारगुट्या आहेत त्या लांबनं बघितल्या तर हिऱ्यासारखाच दिसतात, पण त्या गारगुट्या जर आयरीने ठेवल्याने वरनं घणाचा तडाखा दिला फुटून असतात. तर घन जर भेटत नाही तोपर्यंत, तसं हे साधू, मी परीक्षा यांची करीत नाही तोपर्यंत हे साधू दिसतात. परीक्षा गेली की यांचं साधू पण भंग पावतंय. आता पुढं म्हटलं आहे, टिळा टोपी उंच दावी, जगी मी एक गोसावी. टिळा म्हणजे गंध लावायचा, उंच अशी टोपी घालायची साधूची. जगी मी जगात गोसावी आहे म्हणून आणि मिरवायचं. अवघावर पंग सारा, पोटी विषयांचा थारा. वरपंग म्हणजे ढोंग, वर नुसतं दाखवायचं वर, आणि पोटी विषयांचा थारा. पोटामध्ये काय ते सगळे विषय काय विषय भोग मिळावा, पैसा मिळावा, बाकीचे सगळे म्हणजे ही जीवनाची साधना आहेत ती सगळी भोगाला मिळावी, धनधान्य मिळावं, अशी त्याची ही सगळी हे असते. हा विषय तिच्या पोटात असतोय आणि उगाच वर तेवढं ढोंग दाखवत आहे. मुद्रा लावी ती कोरोनी, मान भावयासी जनी. कोरोनी म्हणजे हे लोक अगदी चांगली मुद्रा लावतात. मुद्रा म्हणजे गंध, तर भाऊसुद्धा लावते अशी, पण ती भावाची नव्हे, तो नुसती तमाशांनी लावतो. मुद्रा लावी ती कोरोनी, आता कोरून अशी व्यवस्थित चंद्रकोर अशी लावतात मुद्रा. मान भावया अशी जना, लोकात मान मिळावा म्हणून ते मुद्रा हे साधू लोक लावतात. तुका म्हणे ऐसे किती नरका गेले पुढे जाती. असे जे साधू आहेत नुसता मुद्रा लावून, टिळा टोपी लावून फिरतात आणि विषयांचा लोभ करतात. तर असे किती जण नरकाला पूर्वी गेले ते समजत नाही. आणि पुढे तुका म्हणे ऐसे किती त्या ठिकाणी कुबेर एक द्यायची. ऐसे किती नरका गेले पुढे जाते. ऐसे किती यापूर्वी नरकाला किती जण गेले आणि पुढेही जाणार आहेत. ऐसे संत झाले कळी, तोंडी तमाखुची नळी. संत कित्येक जे संत झाले, तर हे कळी म्हणजे कलियुगामध्ये किती संत झालेले आहेत आणि तोंडी तंबाखूची नळी. तंबाखूची नळी तोंडात धरायची काय गरज आहे? मी संत आहे आणि गांजावळीत बसतो, काय उपयोग आहे? ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी. स्नान संध्या बुडविली, पुढे भांग ओढवली. स्नान संध्या करायची,
नाही ते सोडूनच दिली. आणि भांग म्हणून एक असते, त्या गांजापेक्षा मी पुढचं काहीतरी भांग म्हणणं. भांग म्हणजे कसं की हे असं की धोत्र्याचं बी असतं का नाही, असलं काहीतरी. आणि असं हे असं बियासारखं अशी भांग म्हणून एक असते. ती हे टाकायची, ती खलबत्यात टाकायची आणि घोटायची आणि घोटून ते प्यायची भांग. आणि मग भांग चढते. मी त्याला कैफ चढतोय. मग तो रात्रंदिवस असा त्या कैफातच बडबडत फिरते. स्नान संध्या बुडविली, स्नान कन्या करायचं नाही, भांग ओढत बसतोय. भांग भुरका हे साधन, पची पडे मद्यपान. भांग भुरका खायचं आणि मद्यपान म्हणजे दारू प्यायची. तुका म्हणे अवघे सोंग, तेथे कैचा पांडुरंग. तुकाराम महाराज हे सगळं सोंग आहे. इथे पांडुरंग कसा काय भेटणार आहे ना, कशासाठी भेटणार? हे पांडुरंगाच्या नावावर हे सोंगाडे आहेत. भजनया त्रासिले नासिले हेडी, दंभा लंडा आवडी. दांभिकपणे भजन करणारे लोक हे विक्रीसाठी बाजारात नेलेल्या जनावराचे कळप समजावेत. हे भजनात हे नाही, ते ढोर आहेत बाजारात विकायला ठेवले, असं तुकाराम महाराज म्हणते. भजनया नासिले हेडी, दंभा लंडा आवडी. हे जे आहेत ना, हे दंभ ढोंग आणि हे असे हे दांडगट लोक आहेत. जेवीत ना ऐता पाक, नासीत ताक घुसळवणे. अरे जेवण आयतं केलं जेवा की, ते ताक घुसळीत बसायचं. असे ह्या लोकांचं म्हणणं आहे, हे वागणं आहे. एकाएकी इच्छी पाठ, नेने चाठ हा जीव. हा एकदमच एकाएकी हा एकदम जेवायच्या पाटावर जाऊन बसतात, पण आयते जेवण मात्र जेवित नाहीत. नेने चाट खा जेव. चाट म्हणजे चावट माणूस, जीवित का नाही? अरे आयतं जेवायला मिळते ते सोडून देतात आणि हे कशाला हे करता? तुका म्हणे मुलाम्याचे बंधन त्याचे सेवटी. तुकाराम महाराज म्हणा, मुलाम्याचं नाणं जे आहे, मुलाम्याचं नाणं ते शेवटी बंधनातच टाकते. खोटा रुपया, खोटी नोट कमावा गेले का फायदा होते, तर शेवटी तोटाच होतो, बंधनात जायची पाळी. लावनिया मुद्रा बांधुनिया कंठी, हिंडे पोटासाठी देशोदेशी. मुद्रा म्हणजे ते गंधबिंद सगळे लावायचे, केळी लावायचे अंगाला आणि पोटासाठी देशोदेशी हिंडत फिरायचे. नेसोनी कोपीनं शुभ्रवर्ण जाण. पांढऱ्या रंगाची कोपीन म्हणजे लंगोटी नेसायची पांढऱ्या रंगाची. पाहाती पक्वान क्षेत्रीचे ते. आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जे पक्वान्न खाण्याच्या ज्या पंक्ती असतात, त्या पक्वान्न ती खायची हे इच्छा करतात. तुका म्हणे ऐसे मायेचे मैंद, त्यापासी गोविंद नाही नाही. असे मायाळू हे मायेचे हे मैंद म्हणजे मांग आहेत आणि यांच्यापासी गोविंद नाही, पांडुरंग यांच्याजवळ नाही. संत चिन्हे लिवद्यांगी, भूषण मिरविती जगी. संतांची चिन्ह काय असतात? की गंध लावणे, टिळे लावणे, माळ घालणे आणि अशा टिळे, टोपी, माळा ह्या घालायच्या. ही संतांची जी भूषण आहे, चिन्ह आहे, ती काही लोक अंगावर घालतात. आणि भूषण मिरविती जगी, जगात हे भूषण म्हणून मिरवतात. आम्ही संत आहोत, आम्ही संत आहोत म्हणून. पडिले दुःखाचे सागरी, वाहवले ते भवपुरी. असे जे लोक आहेत ते दुःखाच्या सागरामध्ये हे पडलेले आहेत. आणि भवपुरी म्हणजे संसार हाच पूर आहे. संसार दुःखाचा जो पूर आहे त्यात वाहवले म्हणजे वाहून गेले हे लोक. वाहवले
वाहवले ते भवपुरी. काम क्रोध लोभ चित्ती वरी वरी दाविती विरक्ती. विरक्ती म्हणजे त्याग दाखवत, मी त्यागी आहे, मला हे काही नको. पण त्यांच्या मनामध्ये काम असतोय, क्रोध असतोय आणि लोभ असतोय, सगळं त्यांच्या मनात असते हे सगळं. परंतु उगाच वर मात्र बाहेर न मात्र ढोंग दाखवतात, आम्हाला काही नको, आम्ही साधू आहोत, आम्हाला काही नको असं दाखवतात. आशापाशी बांधवणी चित्त. आशेच्या पाशात म्हणजे आशेच्या फासामध्ये त्यांचं चित्त बांधून ठेवलं असते. म्हणती झालो आम्ही मुक्त. त्यांचं चित्त आशेच्या ह्याच्यात बांधून ठेवलेलं आहे, पाशामध्ये फासामध्ये. आणि हे म्हणता आम्ही मुक्त झालो. मुक्त कसं? तो अडकलेला आहे, त्या फासात अडकलेला आहेच नाही, आशेच्या फासात अडकला आहेच नाही. त्यांचे लागले संगती झाली त्यासी त्याची गती. हे लोक ज्यांच्या संगतीला लागतात त्यांनासुद्धा असे जे ढोंगी साधू आहेत त्यांच्या संगतीला लागतात, त्यांचंही असंच वाईट होतं आहे, त्यांचा उपयोग होत नाही. तुका म्हणे शब्द ज्ञाने जग नाडी येले तेणे. तुकाराम महाराजांना या लोकांनी शब्दज्ञानानं, शब्दाचं ज्ञान मिळवून, शब्दज्ञान म्हणजे बडबडायचं पुस्तकातलं, हे आहे ब्रह्म आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे सगळं खोटं आहे, अमुक आहे, हे बडबडतोस. पण हे बडबड लिहून तुम्ही जगाला नाडलं, जगाला फसवणूकच तुम्ही केलेली आहे. किती वाजले? हां, 5 मिनिट थांबूया. आता ढोंगी साधू उद्या